हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू PW प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सो मित्रांनो, कालच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नोटिफिकेशन जारी केलेलं आहे की ज्यामध्ये राज्यसेवा म्हणजेच महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस गॅझेटेड कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणजेच राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे या संदर्भात जाहिरात जी आहे ही प्रसिद्ध केलेली आहे. या जाहिरातीसोबत एक नवीन स्कीम ऑफ एक्झामिनेशन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जारी केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे बरेचसे असे विद्यार्थी असतात की ज्यांना या परीक्षेच्या पद्धतीबद्दल किंवा परीक्षेसंदर्भात त्याचे पात्रता आणि निकष बऱ्यापैकी माहिती नसतात. तर आपण या आजच्या व्हिडिओच्या मार्फत या राज्यसेवा परीक्षेसाठी कोण कोण विद्यार्थी आहेत की जे फॉर्म भरू शकतील, तर यासाठी पात्रता आणि निकष या संदर्भातली माहिती ही आपण या ठिकाणी बघणार आहोत. या सर्वात महत्त्वाच्या पॉइंट अगोदर आयोगाने टेलिग्रामवर नोटिफिकेशन जेव्हा जारी केलेलं होतं तर यामध्ये तुम्हाला सर्वांना ही जे PDF फाईल आहे ही आवर्जून रीड करायची आहे की यामध्ये आयोगाने या ठिकाणी महाराष्ट्र नागरी सेवा जी आपली राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा याची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. त्याचं टेलिग्रामवर तुम्हाला लिंक बघायला मिळेल. तर ही PDF जी आहे ही सर्वांनी रीड करायची आहे व्यवस्थितपणे. सोबतच आणखी एक सर्क्युलर किंवा आपण एक स्कीम ऑफ एक्झामिनेशन आयोगाने जे जारी केलेलं आहे यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षेसाठी सुधारित परीक्षा योजना जी आहे ही आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध आहे. तर या संबंधित हे जे PDF आहे हे तुम्हाला सर्वांना आवर्जून वाचायच्या आहेत. अत्यंत महत्त्वाची आहे, कारण यातूनच तुम्हाला खऱ्या अर्थाने सर्व पात्रता निकष, परीक्षा पद्धती, परीक्षेसाठीचे सर्व तुमच्या मनामध्ये असलेले जेवढेही प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह झालेले बघायला मिळतील. सो आता या ठिकाणी आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्या दोन PDFs मी तुम्हाला मस्ट आहेत की जे तुम्ही वाचलेच पाहिजे, तर त्यामध्ये तुम्हाला पहिले आपण जाहिरात बघणार आहोत की जी काल आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. यामध्ये तुम्ही जाहिरात क्रमांक 12/2025 ही आपली राज्यसेवेची जाहिरात आहे. ठीक आहे, जी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा, एकंदरीत 385 पदांसाठी ही परीक्षा असणार आहे आणि परीक्षेची डेट आपल्या सर्वांना माहिती आहे. 28 सप्टेंबर 2025 ही आपली परीक्षेची डेट असणार आहे. आलं लक्षात सर्वांना? तर तुम्ही या ठिकाणी हे लक्षात घ्या, दिनांक या ठिकाणी आपल्याला जो दिलेला आहे 28 सप्टेंबर 2025. 385 पदांसाठी आपल्याला ही परीक्षा इथे होताना दिसणार आहे. मग या परीक्षेच्या संदर्भात जर आपण बघायला गेलो, या परीक्षेच्या संदर्भात जर आपण बघितलं तर आपल्याला राज्यसेवा, महाराष्ट्र वनसेवा आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, तर अशा या पदांच्या संदर्भामध्ये पदांचं वितरण पण दिलेलं आहे, एकूण पदांची संख्या पण दिलेली आहे. सोबतच तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करण्याच्या डेट्स पण दिलेल्या आहेत. अर्ज सादर करण्याचा कालावधी 28 मार्च ते 17 एप्रिल पर्यंतचा असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची जी तारीख असेल, अंतिम तारीख आहे 17 एप्रिल. भारतीय स्टेट बँकेमध्ये जर चलन पद्धतीने जर तुम्ही शुल्क भरणार असाल तर त्यासाठीची अंतिम तारीख आहे 19 एप्रिल आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे 21 एप्रिल. ठीक आहे, सो बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्येच तुम्हाला हे करता येणार आहे. तर आता हे झालं आपल्या परीक्षेच्या जाहिराती संबंधित वगैरे माहिती. पण आता यामध्ये आपल्याला ज्या पात्रतांचा संदर्भ बघायचा आहे तर त्या पात्रता कशा असणार आहे, म्हणजे कोण कोण यासाठी अर्ज करू शकतात, अशा संदर्भात जर बघायचं झालं तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे की यामध्ये तुम्हाला जस्ट अ मिनिट, पदसंख्या, आरक्षण वगैरे तुम्हाला विशेष म्हणजे जे काही कागदपत्र वगैरे सांगितलेले असतात तर त्या संदर्भात सुद्धा पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे या PDF मध्ये की तुम्हाला कोणत्या प्रकारचे कागदपत्रांची पूर्तता असणं गरजेचं आहे, कोणत्या तारखेच्या अगोदरचे कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, याबद्दलचे सर्व डिटेल्स जे आहेत हे या ठिकाणी आपल्या या पॉइंट 6 मध्ये तुम्हाला बघायला मिळतील, ज्यामध्ये ओव्हरऑल सर्वच्या सर्व जे काही डिटेल्स आहेत, पदसंख्या आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आरक्षण आणि त्या संदर्भातल्या तरतुदी, तर या सर्व गोष्टी ज्या आहेत या इथे दिलेल्या आहेत, हे लक्षात असू द्या. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ही जी पूर्ण PDF आहे ही तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे रीड करायची आहे. समजते? कारण यात सर्वच्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्याही आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे. त्यामुळे तुम्हाला इकडे तिकडे विचारत बसण्याची गरज नाहीये किंवा तुम्हाला कन्फ्यूज होण्याची सुद्धा या ठिकाणी काहीही गरज नाही. सर्व माहिती जी आहे ही या ठिकाणी तुम्हाला
एकाच PDF फाईलमध्ये आपल्या जाहिरातीमध्येच दिलेली बघायला मिळणार आहे. यामध्ये स्पोर्ट्स पर्सनसाठी कशा प्रकारची तरतूद असणार आहे, स्पोर्ट्स पर्सनने कोणत्या अटींची पूर्तता करणं गरजेचं आहे, या संदर्भातल्या ज्या पूर्ण तरतुदी आहे तर या 6.25च्या या कॅटेगरीमध्ये दिलेलं आहे. 6.25 खेळाडू आरक्षण. मग यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की प्रावीण्यप्राप्त खेळाडू जे असतील तर त्यांच्याकडे तुमची जी अर्हता आहे, अर्हता धारण करत असाल तर त्याबद्दलचे तुमचे सक्षम प्राधिकरणे किंवा प्रमाणित केलेले जे प्रावीण्य प्रमाणपत्र आहे हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आलं लक्षात? सो अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचं किंवा त्याच्या पूर्वीचं असणं गरजेचं आहे. अर्ज सादर करण्याच्या दिनांकानंतरचं डॉक्युमेंट इथे व्हॅलिड नसेल हे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. ठीक आहे. मग पूर्व परीक्षेसाठी जे पण काही तुमचे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी आहे त्याची पोच पावती सादर केलेली नसेल तर या संबंधित उमेदवाराचा खेळाडू करता आरक्षित पदावरचा विचार करण्यात येणार नाही. सो यासाठी जे हे निकष तुम्ही लक्षात घ्या. दिव्यांग व्यक्तींसाठी सुद्धा जे निकष दिलेले आहेत ते 6.26 या मुद्द्यामध्ये दिलेले आहेत की जसं आपण बघतोय की दिव्यांगत्व प्रमाणपत्राशी संबंधित 40% दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र धारक केलेला जो व्यक्ती असेल तोच यासाठी सवलती घेण्यासाठी पात्र असेल, हे लक्षात असू द्या. समजतंय सर्वांना? सो तुमच्याकडे या संदर्भाचं पूर्ण व्हॅलिड डॉक्युमेंटेशन असलं पाहिजे. डॉक्युमेंटेशन काय असलं पाहिजे? आता शासन जसं परिपत्रक दिव्यांग कल्याण विभाग या अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 14 सप्टेंबर 2018च्या निर्णयानुसार वैद्यकीय मंडळामार्फत किंवा भविष्यात वेळोवेळी स्थापन करण्यात आलेल्या मंडळामार्फत दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र जे आहे, जे UDID कार्ड आपण ज्याला म्हणत असतो, तर हे कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. प्राप्त करून घेण्यासाठी नोंदणी केल्यानंतर सदर ओळखपत्र प्राप्त होईपर्यंतच्या कालावधीसाठी दिव्यांग व्यक्तींना सवलती आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे दिव्यांगत्व प्रमाणपत्र सोबत वैश्विक ओळखपत्रासाठीचा नाव नोंदणी क्रमांक म्हणजे एनरोलमेंट नंबर जो आहे हा तुम्ही सादर करणं अनिवार्य असणार आहे, हे लक्षात असू द्या. जर तुम्हाला दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या आधारावर जर त्या आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे किंवा त्यानुसार तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे तर तुमच्याकडे तेवढं व्हॅलिड डॉक्युमेंटेशन सगळं असणं आवश्यक असेल. आणि विशेष म्हणजे दिव्यांग उमेदवार जे असतील तर हे लेखनिक अथवा अनुग्रह कालावधीबाबत आपल्याला एक सुविधा त्यांना प्राप्त होत असते. मग त्यानुसार तुम्हाला इथे बेंचमार्क दिव्यांग व्यक्तींच्या लेखी परीक्षा घेण्याबाबतची मार्गदर्शिका 2021 आणि त्यानंतर शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल, हे लक्षात असू द्या. आलं लक्षात? सो लेखनी किंवा इतर सोयी सवलती उपलब्ध करून देण्याबाबतची सुद्धा यामध्ये तरतूद आहे, तर तुम्ही त्याचाही एक उपयोग या ठिकाणी घेऊ शकतात. प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी उत्तर लिहिण्यासाठी सक्षम नसलेले पात्र दिव्यांग उमेदवारांना लेखनिकाची मदत आणि अनुग्रह कालावधीबाबत आवश्यक असल्यास संबंधित उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आयोगास अर्ज सादर केल्याच्या दिनांकापासून 7 दिवसाच्या आत आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यामध्ये आयोगाकडे लेखी विनंती करून अगोदर पूर्व परवानगी घेणं हे अत्यावश्यक असेल. सो हे पण आपण लक्षात घ्यायचं आहे की आपल्यासाठी क्रायटेरिया काय दिलेला आहे, आपल्याला काय काय मर्यादा आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टींची नियमावली आपल्याला दिलेली आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघायचं आहे. मग लेखनिकाची व्यवस्था उमेदवारांकडून स्वतः केली जाणार आहे की आयोगाच्या कार्यालयामार्फत लेखनिकाची व्यवस्था करावी लागणार आहे, याचा स्पष्ट उल्लेख जाहिरातीस अनुसरून ऑनलाईन पद्धतीमध्ये केलेल्या अर्जामध्ये असल्यासच विहित नमुन्यामध्ये प्राप्त लेखी विनंतीचा विचार केला जाईल. सो सगळ्या गोष्टी ज्या आहेत या क्लॅरिटीने मांडलेल्या आहेत की तुम्हाला अर्ज दाखल करण्याच्या अगोदर, आणि मी आवर्जून तुम्हाला सर्वांना सांगतोय की ह्या परीक्षेसाठी फॉर्म फिल करण्याच्या अगोदर पूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचा आणि आयोगाने जी नवीन स्कीम ऑफ एक्झामिनेशन जारी केलेली आहे ती सुद्धा अगदी व्यवस्थित वाचा. तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर त्यामध्ये दिलेले आहे. आले लक्षात? बऱ्याच वेळेला वयोमर्यादेसंबंधित आपल्याला अडचणी असतात, तर वयोमर्यादेच्या पात्रता पण दिलेल्या आहेत. जसं भारतीय नागरिकत्व असावं, वयोमर्यादा जी आहे ही 1 जुलै 2025 पर्यंत तुमचं वय जे आहे. आता या ठिकाणी ओपन साठी काय एज क्रायटेरिया आहे, मागासवर्गीयांसाठी काय आहे, स्पोर्ट्स पर्सन साठी ओपन आणि इतर मागासवर्गीय
किंवा अनाथ व्यक्तींसाठी कसं क्रायटेरिया आहे, माजी सैनिक, आणीबाणी आणि अल्पसेवा राजधिष्ठित अधिकारी यांच्यासाठी जो एज क्रायटेरिया आहे तो कसा आहे, दिव्यांग उमेदवारांसाठी मॅक्झिमम एज लिमिट किती आहे हे पूर्ण या ठिकाणी दिलेलं आहे. सो वयोमर्यादेचाही भाग आपल्याला इथे दिलेला आहे. वनक्षेत्रपाल गट ब साठी 21 ही वयोमर्यादा असणार आहे आणि बाकी इतर संवर्गासाठी तुम्हाला 18 ते 19 वर्षाच्या वरील आणि मॅक्झिमम ओपनसाठी 38 इयर्स आणि मागासवर्गीयांसाठी 43 इयर्स हे एज क्रायटेरिया आहे. संबंधित आपल्याला अजून यामध्ये मग तुम्हाला बघायला मिळेल की जी शैक्षणिक अर्हता आहे, आता सर्व संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्यता केलेली विहित अर्हता आवश्यक असेल. पण काही पदांसाठी तुम्हाला स्पेसिफिकली त्या पदाला अनुसरून शैक्षणिक पात्रता असणं गरजेचं आहे. जसं आपण या ठिकाणी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीसाठी एक विशिष्ट पात्रता आहे, बरोबर की नाही. महाराष्ट्र वन सेवा या पदासाठी तुम्हाला विशिष्ट पात्रता धारण करणं आवश्यक आहे. मग या वनक्षेत्रपाल गट ब संवर्गासाठी कोणती पात्रता असली पाहिजे त्याबद्दलच्या सर्व पदवी आणि त्या संबंधितची माहिती तुम्हाला या PDF मध्ये दिलेली आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा यासाठी अर्ज करणारे जे उमेदवार असतील या उमेदवारांसाठी पात्रता निकष काय आहे, आणि हा पात्रता निकष शैक्षणिक आधाराशी संबंधित मी बोलतोय. तर शैक्षणिक आधाराशी संबंधित हा पात्रता निकष काय असेल हे पूर्ण गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहे. यासोबत शारीरिक अर्हता काय असली पाहिजे कोणत्या पदासाठी, जसं सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आहे, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब या पदासाठी आहे. सो इथे तुम्हाला पूर्णपणे ही माहिती दिलेली आहे की शारीरिक पात्रता ही कशी असली पाहिजे याची ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळते. आलं लक्षात सर्वांना? येस. मग आता इथे तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र वनसेवा या पदासाठी पुरुष उमेदवारांकरता त्यातल्या त्यात महिला उमेदवारांकरता कशा प्रकारे या ठिकाणी पात्रता आहे त्या गोष्टी इथे दिलेल्या आहे. आणि संपूर्ण म्हणजे या पदासंबंधितचं पूर्ण निवड प्रक्रिया काय आहे, परीक्षेचे टप्पे तुमचे कसे असणार आहे, ही पूर्ण माहिती आपल्याला या जाहिरातीच्या मार्फतच दिलेली आहे. सो या प्रकारे ही आपली पूर्ण जाहिरात आपण इथे बघत असतो की ज्यामध्ये तुम्हाला परीक्षेचं शुल्क किती असेल, काय असेल हे आपण बघतो. मग पात्रतेच्या संबंधित तुम्हाला आता तुमचा डाऊट क्लिअर झाला की कोण आपण विद्यार्थी आहोत की जे या ठिकाणी फॉर्म फिल करू शकतो. या विशिष्ट पदासाठी शैक्षणिक पात्रता अनुसार दिव्यांग उमेदवारांसाठीच्या पात्रता, खेळाडूंसाठीच्या पात्रता काय आहेत. ठीक आहे. सो या सर्व पात्रतांचा आपण इथे विचार केला. आता तुम्हाला अजून एक PDF फाईल आहे जी आयोगाने कालच जारी केलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला आवर्जून वाचावी लागणार आहे आणि ती म्हणजे स्कीम ऑफ एक्झामिनेशन. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब परीक्षा यासाठी पूर्ण पदांच्या संबंधित सर्विस्तर माहितीची एक 15 पानांची ही PDF आहे. 15 पेजेस आहे यामध्ये. पण तुम्हाला सांगतो की हे 15 पेजेस तुम्ही व्यवस्थित रीड करा, याची एक प्रिंट काढून ठेवा की जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या या पूर्ण पद्धतीबद्दल काहीही अडचण असली त्याचे सर्व उत्तर तुम्हाला या PDF मध्ये मिळतील. यामध्ये एकदा व्यवस्थित लक्ष द्या. आता इथे बघा तुम्हाला दिलेलं आहे की या पूर्ण परीक्षेमध्ये कोणत्या कोणत्या पदांसाठी आपली ही परीक्षा घेतली जाते, म्हणजे राज्यसेवेमध्ये कोणते कोणते पद आहेत त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे. संबंधित त्या पुढची पदं कोणती असतात, तुमचं वेतन श्रेणी काय आहे, तुम्ही सर्व्हिस कुठे करणार, महाराष्ट्रात कुठेही वगैरे या संबंधित डिटेल्स दिलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे राज्यसेवेमध्ये एकंदरीत आपल्याला बघायला मिळणार आहे की जवळपास 36 पदं असतात. 36. त्यानंतर तुमचा विभाग 2 आहे, जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग वगैरे. तर यासाठी सुद्धा एकूण 5 पदं या ठिकाणी आहेत, म्हणजे 5 वेगवेगळे पदांचा इथे समावेश आहे. त्यानंतर तुमचं यांत्रिकी अभियांत्रिकी सेवांच्या संदर्भामध्ये तुम्हाला इथे सहाय्यक अभियंता वगैरे पूर्ण पदांची माहिती दिलेली आहे. कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, महसूल व वन विभाग, वैद्यकीय शिक्षण, मग वनक्षेत्रपालसाठी आपल्याला दिलेलं आहे की एकंदरीत ती वनसेवेतली एक पोस्ट आहे. सो अशा सर्व पदांची माहिती तुम्हाला या ठिकाणी या PDF मध्ये दिलेली आहे की एकंदरीत या संयुक्त महाराष्ट्र राज्य सेवा किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा जी आहे ही या अनेक वेगवेगळ्या पदांसाठीची पूर्वपरीक्षा आहे. समजतंय? मग त्यानुसार तुम्हाला ही पूर्ण माहिती इथे दिलेली असते. आता जसं तुम्ही बघितलं की
जाहिरात आल्यानंतर जाहिरातची पूर्ण प्रोसेस कशी असेल, काय असेल, परीक्षेची एकंदरीत पद्धती कशी असणार आहे, परीक्षेच्या पद्धतीबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्यानुसार परीक्षेचं नाव, आता जसं आपण बघतो राज्यसेवा परीक्षा असेल त्यांच्यासाठीच्या वेगवेगळ्या मुख्य परीक्षा असतील, राज्यसेवेची मुख्य परीक्षा वेगळी असेल, वेगवेगळ्या पदांसाठीच्या मुख्य परीक्षा त्या पदाला अनुसरून असणार आहेत. सो ही जी माहिती आहे ही आपण विशेष लक्षात घ्यायची. आलं लक्षात सर्वांना? त्याच्यानंतर पात्रता जे आहेत, जसं मी वयोमर्यादेच्या पात्रतेबद्दल तुम्हाला सांगितलं. मग आता वयोमर्यादा, किमान वयोमर्यादा किती असणार आहे, मॅक्झिमम किती असणार आहे, मिनिमम किती आणि मॅक्झिमम किती, प्रत्येक पदाला अनुसरून तुम्हाला इथे पूर्ण वर्गानुसार, आपल्या प्रवर्गानुसार तुम्हाला इथे तुमचं वयोमर्यादेचा हा पूर्ण एक चार्ट दिलेला आहे. सोबतच शैक्षणिक पात्रता पण दिलेला आहे की जर राज्यसेवा परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे, तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्राने त्या पदवीला समतुल्य म्हणून विहित केलेली अर्हता ही तुमची तिथे असणं आवश्यक आहे. त्याचसोबत वेगवेगळ्या पदांसाठी जर वेगवेगळी शैक्षणिक अर्हता असेल तर त्या पदानुसार तुम्हाला कोणती शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे त्याचा सुद्धा तुम्हाला सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. जसं की आपण स्थापत्य अभियांत्रिकी सेवेसाठी काय पात्रता आहे, यांत्रिकी सेवांसाठी काय पात्रता असणं आवश्यक आहे, विद्युत अभियांत्रिकीसाठीची कोणती पात्रता आहे, सर्व माहिती जी आहे ही तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. कृषी सेवेसाठी काय आहे, आता महाराष्ट्र वन सेवेसाठी पण ही जाहिरात आहे ना आपली. मग या महाराष्ट्र वन सेवेच्या साठी तुम्हाला कशा प्रकारची तुमची शैक्षणिक अर्हता असली पाहिजे, पात्रता असली पाहिजे, या संदर्भात सर्व माहिती या स्कीम ऑफ एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला इन डिटेल मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो सर्वांना हे आवर्जून एकदा व्यवस्थित बघायचंय. परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी या गोष्टीला व्यवस्थित बघायचं आहे. समजतं? या सर्व डिटेल्स जे आहेत हे व्यवस्थित बघा, व्यवस्थित वाचा, तुम्हाला काहीही अडचण येणार नाही हे मी 100% या ठिकाणी सांगतो. आलं लक्षात सर्वांना? येस. मग विद्युत अभियांत्रिकीमध्ये किंवा यांत्रिकी अभियांत्रिकीमध्ये, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये कोणत्या समतुल्य अर्हता असतात? समजा एखाद्याने मेकॅनिकल मध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केलं असेल, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग केलं असेल तर तेही यामध्ये पात्र असतात. तर त्या संबंधितची सुद्धा इथे पूर्ण माहिती इथे समाविष्ट केलेली आहे. मग त्याचसोबत शारीरिक पात्रता काय काय असतात. आता काही पदं आहेत की ज्यासाठी शारीरिक पात्रता असणं सुद्धा गरजेचं आहे. जसं की पोलीस उपअधीक्षक असेल, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, उपअधीक्षक, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, यासाठी जे पण काही आपल्याला पात्रता दिलेल्या आहेत या पात्रतांचाही इथे विचार करावा लागतो. वनसेवेसाठी काय काय आहेत त्या गोष्टी इथे समाविष्ट केलेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला परीक्षेसाठीचं शुल्क किती असणार आहे, कशा प्रकारे हे शुल्क असणार आहे, या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. संबंधित बाबतीमध्ये तुम्हाला परीक्षा केंद्र, पूर्व परीक्षेसाठी कोणते केंद्र असतील तर त्या केंद्रांची पण नावं तुम्हाला दिलेली आहेत. मुख्य परीक्षेसाठी कोणते कोणते केंद्र असणार आहेत त्याचीही नावं तुम्हाला दिलेली आहेत. परीक्षेची योजना कशी आहे, म्हणजे तुमचं पूर्व परीक्षेचं स्वरूप कसं आहे, बरोबर की नाही, पूर्व परीक्षा जी आहे त्याचं स्वरूप कसं आहे, ही तुमची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे. त्याच्यानंतर अभ्यासक्रम जो आहे, अभ्यासक्रमासाठी तुम्हाला सिलेबस ऑफ एक्झामिनेशन मध्ये जाऊन या परीक्षेसाठीचं सिलेबस सुद्धा तुम्ही बघू शकतात. उत्तरपत्रिकांचं मूल्यांकन कसं होणार आहे पूर्व परीक्षेसाठी, मग पूर्व परीक्षेचा निकाल कसा लागणार, निकाल लागण्याची प्रोसेस कशी असणार, या सर्व गोष्टी ज्या आहेत या पूर्ण इथे समाविष्ट आहेत. त्याच्यानंतर मुख्य परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, बरोबर की नाही. मग या मुख्य परीक्षेच्या संबंधित तुम्हाला माहिती दिलेली आहे. जसं भाषेचा पेपर असेल, निबंधाचा पेपर असेल. आता मुख्य परीक्षा जी आहे ही लेखी स्वरूपाची परीक्षा आहे, बरोबर की नाही, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. मग त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचे पेपर रचना कशी असेल, स्थापत्य अभियांत्रिकी सेवेतल्या पदांसाठीची रचना कशी असेल, त्याचसोबत तुमचं विद्युत अभियांत्रिकी, कृषी सेवा, वनसेवेसाठीची रचना कशी असेल वगैरे. सो या पूर्ण रचनेला इथे समाविष्ट केलेलं आहे, संबंधित पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. मग वैकल्पिक विषय, ज्या विषयांचं माध्यम आयोगाकडून इंग्रजी किंवा मराठी निश्चित केलेलं आहे त्याच भाषेत तुम्ही उत्तर लिहिणं इथे अपेक्षित आहे. सर्व तुमची माहिती इथे दिलेली आहे हे लक्षात असू द्या. मी आवर्जून सांगेल की ही जी पूर्ण PDF फाईल आहे मित्रांनो, ही तुम्ही आवर्जून 2, 3, 4 वेळा तुम्हाला शक्य असेल तेवढ्या वेळा व्यवस्थित वाचा. कारण काय होईल की परीक्षेसाठी आपण विचार करतो की सर मी फॉर्म भरू शकतो का,
मग परीक्षेबद्दलची सर्व माहिती तुम्हाला आहे का, याबद्दल पहिली गोष्ट तर तुम्ही स्वतःला विचारणं गरजेचं आहे. तर ही परीक्षेच्या संदर्भातली सर्व माहिती तुम्हाला आयोगाने दिलेली असते, पण बरेच विद्यार्थी ही वाचत नाही. फक्त जाहिरात आलेली आहे, लगेच ऑनलाईन जायचं, फॉर्म भरून द्यायचा, असं नाहीये. सो यासाठीचे मग आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम येतात, बरेचसे अडथळे असतात की पात्रता निकष आपण पूर्ण करतो का, आपल्याकडे ते डॉक्युमेंट्स आहेत का. सो या अनेक साऱ्या समस्यांना ऐनवेळी सामोरं जावं लागतं. त्यापेक्षा बेटर ऑप्शन आहे की ही पहिल्यांदा सर्वात व्यवस्थित पद्धतीने हे वाचा. त्या ज्या अर्हता तुम्ही इथे प्राप्त करतात, ज्या गोष्टी तुमच्याकडे क्वालिफाईड आहात, त्यानुसार त्या पदासाठी तुम्ही अर्ज इथे दाखल करू शकतात, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. आलंय सर्वांना लक्षात? येस. सो सगळ्यात महत्वाचं की राज्यसेवा परीक्षेसाठी कोण कोण असे विद्यार्थी आहेत जे फॉर्म भरू शकतात, याबद्दलचं पात्रता आणि निकष हे मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगितलेलं आहे. संबंधित सविस्तर माहिती, आता पूर्ण एवढी 15 पेजेस 13 पेजेसची PDF आपल्याला या छोट्याशा वेळेमध्ये पूर्ण करता येणार नाही, पण यासाठी मी तुम्हाला आवर्जून सांगेल की आयोगाने जे नोटिफिकेशन काल जारी केले, तर टेलिग्रामवर तुम्हाला ह्या PDF डाउनलोड करण्यासाठी आयोगाचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल जे आहे त्यावरून तुम्ही या 2 PDF डाउनलोड करा. व्यवस्थित मुद्देसूद पद्धतीने ते वाचा, तुम्हाला सर्व गोष्टी त्यामध्ये समाविष्ट करून दिलेल्या आहेत. राईट. सो आय होप सो ऑल ऑफ यू गाईज, या पूर्ण छोट्याशा आपल्या या सेशनच्या मार्फत तुम्हाला हे नक्कीच समजलेलं असेल की आपण कोण विद्यार्थी या ठिकाणी या परीक्षेला अप्लाय करू शकतोय, या संबंधितची माहिती आपल्याला कुठे मिळेल, याबद्दलचं सर्व डिटेल्स आपण या ठिकाणी बघितलं. आपण अशाच प्रकारे आणखी काही व्हिडिओजमध्ये भेटणार आहोत की ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण पात्रतेसंबंधीची इतर माहिती सुद्धा लक्षात येईल. सो ऑल ऑफ यू गाईज, थँक्स अ लॉट. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. जय हिंद.